मित्रांनो नमस्कार. मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो आज आपण एक वेगळा विषय घेतलेला आहे आणि वेगळा विषय आपले विषय तर नेहमीच वेगळे असतात, परंतु तुम्हाला असं वाटेल की ह्या विषयामध्ये वेगळं असं काय आहे. आता मी तुम्हाला या आपल्या देशाविरुद्ध एक मोठं जे षडयंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले काही महिने काही वर्ष सुरू आहे त्याबद्दल बोलणार आहे. आपल्याला माहिती आहे की 2014मध्ये संयुक्त आघाडी सरकारचा पराभव करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार स्थानापन्न झालं आणि तेव्हापासून भारताशेजारचा चीन असेल, पाकिस्तान असेल, त्याची गुप्तचर यंत्रणा ISI असेल, दहशतवाद्यांच्या विविध संघटना असतील, त्याच्यानंतर अफगाणिस्तानमधली तालिबानचा काही भाग असेल, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत हा समर्थ होता कामा नये, भारत हा ताकदवान होता कामा नये, भारत हा तिसऱ्या जगातील एक अविकसित किंवा विकसनशील देशच म्हणूनच राहायला हवा, त्याने आमच्या कह्यात राहायला हवं, त्याने आमच्या सांगितलेल्या निर्देशांचं पालन करून आम्ही सांगेल त्याप्रमाणेच निर्णय घ्यायला हवेत, अशा प्रकारची मानसिकता असणारा एक समूह होता, एक गट होता. आणि त्या गटाला प्रखर राष्ट्रवादी असं सरकार, देशाला प्राधान्य देणारं सरकार, जनतेच्या हिताला प्राधान्य देणारं सरकार नको होतं. त्यांना आपल्या हातचं बाहुलं सरकार हवं होतं, जे त्यांच्या हिताला, त्यांच्या व्यापाराला, त्यांच्या नफ्याला प्राधान्य देईल, जे अल्पसंख्याकांचा अनुनय करेल, जे दहशतवादाला प्रोत्साहन देईल, जे जम्मू काश्मीरला सतत धगधगतं ठेवून तिथली स्वायत्तता बहाल करणार नाही. म्हणजे अशा प्रकारे भारताचं लचके तोडायचं, भारताचं विघटन करायचं कारस्थान गेले अनेक वर्ष या देशात सुरू आहे. आणि कर्मधर्म संयोगाने या ज्या कामाला आहे खीळ ती 2014 साली बसलेली आहे. आणि या देशाचा जो आत्मा आहे, सनातन धर्म, हिंदू संस्कृती, त्याला नष्ट करून याला एक वेगळं असं जिहादी मानसिकता असलेलं लोकांचं इथं प्राबल्य होईल असं एक कटकारस्थान, आणि जेणेकरून हा देश उद्ध्वस्त होईल, या देशाचे तुकडे होईल असं एक कारस्थान गेले कित्येक वर्ष संसदीय प्रथेच्या माध्यमातून, काही गटांच्या अनुनयाच्या तुष्टीकरणाच्या माध्यमातून या देशात करण्यात आलं होतं. आणि बहुसंख्य हिंदूंचा, त्यांच्या उदार अंतःकरणाचा, त्यांच्या सहिष्णुतेचा गैरफायदा घेऊन त्यांना दुय्यम नागरिक म्हणून दर्जा देण्याचं एक मोठं षडयंत्र, भारतातील अस्तनीतील निखारे, भारतातील हिंदूंचा विरोध करणारे अर्बन नक्षलाइट्स असतील, त्याच्यानंतर डावे जे लोक आहेत, डाव्या विचारसरणीचे, ज्याला आपण कम्युनिस्ट म्हणा किंवा मार्क्सवाद म्हणा, असे जे लोक आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काँग्रेससुद्धा समाविष्ट आहे, कारण काँग्रेसने नेहमीच अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची बाजू घेतलेली आहेत. आणि इतरही जे विरोधी पक्ष आहेत, ज्यांना केवळ आपला वंशवाद आणि आपली सत्ता पुढं ठेवायची आहे, त्या सगळ्यांनी मिळून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालील प्रखर राष्ट्रवादी सनातन धर्मनिष्ठ सरकार पदच्युत करण्याचं, बडतर्फ करण्याचं एक मोठं षडयंत्र गेले कित्येक वर्ष चालवलेलं आहे. आणि त्या षडयंत्राला पुरून नरेंद्र मोदी अत्यंत दमदार पावलं टाकीत पुढे चाललेले आहेत. नरेंद्र मोदींनी 370वा कलम, जे जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करणारं, वेगळं दर्जा देणारं कलम आहे, ते नष्ट केलं. राम जन्मभूमीचा वाद मिटवला आणि तिथे असं सर्व हिंदू धर्मियांना अभिमान वाटेल असं मोठं रामाचं मंदिर उभं राहिलेलं आहे. अनेक तीर्थक्षेत्रांचा, सोमनाथ असेल, बद्रीनाथ, केदारनाथ, त्याच्यानंतर महाकालेश्वर मंदिरं असतील, अनेक ठिकाणी देवीची मंदिरं असतील, त्याचा जीर्णोद्धार करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवलेले नाही. देश सीमेवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, देशांतर्गत विविध भागात मजबूत होत आहे, कणखर होत आहे, बलशाली होत आहे. आणि तरीही या लोकांचे मनसुबे देशाला खिळखिळं करायचं, देशाची पाळंमुळं खणून देशाला कमजोर करायचं, हे चालूच आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक लोक सामील आहेत, अनेक संघटना, अनेक गट सामील आहेत. मग त्याच्यामध्ये दिल्लीच्या ज्या सीमा आहेत, तिथं जे कथित किसानांचं, म्हणजे शेतकऱ्यांचं, जे नकली शेतकरी आहेत,
त्यांचं विविध कारणास्तव जे आंदोलन झालेलं आहे, CAA विरोधी जे आंदोलनं झालेली आहेत, ती सगळी आंतरराष्ट्रीय स्तरावरून जी आर्थिक मदत त्यांना मिळाली त्या माध्यमातून चालू होती. त्याला कुठलाही आधार नव्हता, त्याला कुठलाही संसदीय आधार नव्हता, केवळ विरोध करायचा होता. सरकारने त्यांना चर्चेसाठी बोलवलं. शेतकऱ्यांसाठी जे महत्त्वाचे 3 कायदे आणण्यात आले त्याला विरोध करण्यासाठी या लोकांनी संसदेला घेराव टाकण्याचा प्रयत्न केला. 26 जानेवारीला दिल्ली ताब्यात घेण्याचा, लाल किल्ल्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु कुठेही एक काठीही न चालता, रक्ताचा एक थेंबही न पडू देता ही आंदोलनं विविध पद्धतीच्या कौशल्याने नरेंद्र मोदी सरकारने हाताळली आणि या आंदोलनामधली हवा काढून घेतली. आणि मग विविध माध्यमातून टूलकिट करण्याचे प्रयत्न असतील, ते टूलकिट आपण सर्व जाणतो. JNUमधील आंदोलन असेल, भारत तेरे तुकडे होंगे अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या असतील, विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत असतील. आता तर रेल्वे मार्गावर सळया टाकून, गॅस सिलेंडर ठेवून रेल्वे मार्गाची हानी पोचवण्याचं, रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकांवर दगडफेक, ॲसिडच्या बाटल्या टाकण्याचा प्रयत्न करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पूर्वी हिंदूंना अहिष्णू दाखवायचा प्रयत्न करण्यात आला होता. पदक वापसीचे प्रयत्न करून हे सरकार कसं अल्पसंख्याक विरोधी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु ह्या सरकारने त्यांना भीक घातली नाही. हे सरकार कोणालाही बदलं नाही आणि ह्या सरकारने दमदार पावले टाकीत आपली पहिली 5 वर्ष, नंतर पुढची 5 वर्ष, अशी 10 वर्ष पूर्ण करून या देशाला बलशाली, या देशाला स्वयंपूर्ण, या देशाच्या तरुणांना हात, या तरुणांच्या हाताला काम, शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली धोरणे, मग ज्याच्यामध्ये त्यांना लागणारी खतं असतील, बियाणं असतील, कीटकनाशके असेल, आर्थिक मदत असेल, त्यानंतर प्रत्येकाचं जनधन बँकेतील खातं असेल, अशा पद्धतीची अनेक योजनांचं काम करण्याचा प्रयत्न केला. या भूमीला जो सनातन वारसा आहे, धरोहर आपण ज्याला म्हणतो, अशा विरासत आपण ज्याला म्हणतो, ती विरासत टिकून ठेवण्याचा, भाषांना टिकून ठेवण्याचा, संस्कृतींना टिकून ठेवण्याचा, प्रथा परंपरांना टिकून ठेवण्याचा सरकारने आटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच मार्गावर हे सरकार पुढं चाललेलं आहे. आणि पहिल्यांदा 5 वर्ष सरकार निवडून आलं, आता पुन्हा ते येणार नाही असा त्यांचा भ्रम होता. पण सुरुवातीला 282, नंतर 303 असं बहुमत घेऊन हे सरकार स्थानापन्न झालं. आणि आता 2024ला तर हे मुळीच येणार नाही. यासाठी जॉर्ज सोरोसपासून अमेरिकेपर्यंत, युरोपियन संघटनेपासून कॅनडापर्यंत या सर्वांनी भारताविरुद्ध आघाडी उघडली होती. त्याच्यामध्ये भारताला विरोध करणारा चायना असेल, पाकिस्तान असेल, ISI संघटना असतील, दहशतवादी संघटना असतील, पूर्वेकडील देश असेल, ह्या सर्वांनी भारताला खिंडीत पकडायचं, भारताचा कोंडमारा करायचा, भारताच्या वाटा बंद करायचा. मालदीवचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर हे जे ब्रह्मदेश म्हणजे मंडालेतून येणारे जे मुस्लिम शरणागत आहेत, त्याच्यानंतर बांगलादेश शरणागत आहेत, त्यांचे सगळ्यांचे प्रताप माहिती आहे. म्हणजे भारताचे जे तिन्ही सेनादलाचे प्रमुख होते, जनरल बिपिन रावत यांनी जे सांगितलेलं होतं की भारताला 2 आघाड्यांवर लढायचं आहे. एक पाकिस्तान, एक चीन, जी सीमेवरील आघाडी आहे, आणि आपल्या देशांतर्गत असणारे छुपे विरोधक, अस्तनीतील विरोधक, अशा या विरोधकांशी लढायचे. त्या विरोधकांना आपण ओळखायला लागलेलो आहोत. त्यांचं किती भलं करा, त्यांचं किती चांगलं करा, परंतु सापाला दूध पाजलं तरी साप हा विषच ओकतो. या दृष्टीने या लोकांना आता वागणूक देण्याची वेळ आलेली आहे. लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, थूक जिहाद असेल, अशा विविध पद्धतीने हे लोक आणि यांचं समर्थन करणारे, अनुनय करणारे, तुष्टीकरण करणारे विविध पंथीय राज्याचे सरकार असतील, मग ते केरळमधलं असेल, मग ते तामिळनाडूमधलं असेल, मग ते कर्नाटकमधलं असेल, मग ते तेलंगणामधलं असेल, तेलंगणामधलं, किंवा मग ते हिमाचलचं सरकार असेल काँग्रेसचं, तिथं अनाधिकृत प्रार्थना घरं उभी राहत आहेत, पण सरकारचं तिथं लक्ष नाही. ज्यांनी शासकीय जमिनी अतिक्रमण करून पोलिसांवर हल्ले केले, पोलीस चौकीवर हल्ले केले, त्यांच्या विरुद्धची दंगलीची कलमं काढून घेण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे. तामिळनाडूचं सरकार तर म्हणतं हिंदू हे विविध रोगांप्रमाणे आहेत, मलेरिया असेल किंवा इतर जे रोग आहेत
हे रोगांप्रमाणे हिंदू धर्म सनातन धर्म आहे तो नष्ट केला पाहिजे. त्या मुख्यमंत्र्यांच्या माताश्री म्हणतायत की हिंदू धर्म आम्ही फक्त वरवर देखाव्यापुरतं त्याचं पूजन करतो, आतून आम्ही हिंदू नाहीच आहोत. त्या अशा पद्धतीच्या ह्या लोकांच्या सगळ्या ह्या कृत्या आहेत आणि ह्या कृतीला उत्तर देण्यासाठी आपला सनातन धर्म अत्यंत बलशाली व्हावा असे प्रयत्न आपण केले पाहिजे. आणि मी ज्या षडयंत्राबद्दल बोलत होतो ते षडयंत्र म्हणजे 2024ला नरेंद्र मोदी सरकार येऊच नये म्हणून जॉर्ज सोरोज याने हजारो कोटी डॉलर भारतात ओतला होता. काँग्रेसचे अध्यक्ष हे वारंवार अमेरिकेला का जातात, वारंवार भारताबद्दल बदनामीचं का बोलतात, भारतात रॉकेल सगळीकडे पसरले आहे, फक्त काडी ओढायची वेळ आहे, अशा पद्धतीचं भडकाऊ विधान का करतात, घटना हातात घेऊन खोटं प्रवचन का देतात, लोकांची दिशाभूल का करतात. तर त्यांनी हे घटना हातात धरून जर भारतीय जनता पक्षाचं नरेंद्र मोदी सरकार आलं तर घटना रद्द केली जाईल, आरक्षण नष्ट केलं जाईल असा खोटा प्रचार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि हे संभ्रम निर्माण करूनही भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला 290च्या पुढे जागा मिळाल्या आणि ते पुन्हा सत्तेत आलं. आणि यांनी कितीही प्रयत्न केले तरी यांचं षडयंत्र यशस्वी ठरलं नाही. तर यांनी षडयंत्राच्या पुढे दुसरं षडयंत्र आखलं की ह्या सरकारचं समर्थन करणारे नितीश बाबू आणि चंद्राबाबू नायडू यांना कसं बाजूला करता येईल. यांनी जर आधार काढून घेतला तर हे सरकार कोसळेल आणि पुन्हा भारताचं विघटन करण्यासाठी, भारताचे तुकडे करण्यासाठी, आतंकवादाला, दहशतवादाला प्रोत्साहन देणारं सरकार स्थापन करण्यासाठी, डाव्या पक्षांचं प्रोत्साहन देणारं, भारताचं तुकडे करणारं सरकार सत्तेत यावं म्हणून यांनी नरेंद्र मोदी सरकारचं अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी त्यांना वाटलं की नितीश कुमार कामाला येणार नाही तर दक्षिणेतील चंद्राबाबूंचं सरकारच कामाला येईल. आणि त्यामुळे अमेरिकेचे प्रतिनिधी भारतात कुणालाही न भेटता थेट चंद्राबाबू नायडू यांना भेटायला गेले. आणि आपल्याला माहिती आहे की जगनमोहन रेड्डीचं जे सरकार होतं ते हिंदूंचं दमन करणारं आणि ख्रिश्चन धर्माला प्रोत्साहन देणारं सरकार होतं. तिथे ह्या काळात ख्रिश्चन धर्मियांना, ख्रिश्चन जे धर्माचा प्रसार करणार आहे, धर्मांतर करणाऱ्या गटांना, लोकांना प्रोत्साहन देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना असं वाटलं की जगनमोहन रेड्डीचं सरकार गेलं आणि आता जे सरकार आलं आहे चंद्राबाबू नायडूंचं ते सुद्धा आपल्याला धर्मांतराला प्रोत्साहन देईल. त्यामुळे त्यांनी म्हणजे आंध्र प्रदेशचे ख्रिश्चन धर्मियांचे प्रमुख, त्याचप्रमाणे हे अमेरिकेचे प्रतिनिधी चंद्राबाबू नायडूंना भेटायला गेले आणि चंद्राबाबू नायडूंना त्यांनी ख्रिश्चन धर्माला प्रोत्साहन द्या, धर्मप्रसाराला प्रोत्साहन द्या अशी विनंती केली. आणि तुम्ही नरेंद्र मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेण्यासाठी काय करू शकाल, आम्ही तुमची सगळी मदत करायला तयार आहोत, अशा प्रकारचं त्यांना एक आमिष दाखवलं. परंतु चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना कसल्याही प्रकारचं आश्वासन दिलं नाही, कसल्याही प्रकारचं काही त्यांना मत दिलं नाही आणि त्यांचं चहापाणी करून ते निघून गेले. आणि त्याच्यानंतर चंद्राबाबू नायडूंनी फतवा काढला की तिरुपती बालाजी येथील संचालक जे मंडळ आहे, ट्रस्टी आहे, त्याच्यावर केवळ हिंदूंची नेमणूक केली जाईल. तिरुपती बालाजीचा जो सगळा परिसर आहे आणि जिथं जे काम करणारे विविध कर्मचारी, अधिकारी आहेत, तिथं हिंदूंव्यतिरिक्त इतर कोणीही काम करता कामा नये, तिथं फक्त हिंदूंचीच नेमणूक केली जाईल. तिरुपती देवस्थान, बालाजीच्या देवस्थानामध्ये लाडूमध्ये जी भेसळ करण्यात आली होती, लाडूमध्ये जे प्राण्यांची चरबी मिसळण्यात आली होती, माशाचं तेल मिसळून त्या लाडूचं जे पावित्र्य आहे ते नष्ट करून एक प्रकारे हिंदूंचं पावित्र्य नष्ट करायचा, हिंदूंना बाधित करायचा किंवा हिंदूंना बाटवण्याचा जो प्रयत्न केला होता तो चंद्राबाबू नायडूंनी हाणून पाडला. आणि ती पूर्वीची सगळी कंत्राट रद्द करून गाईचा शुद्ध तुपातच तिरुपती बालाजीचा प्रसाद लाडू कसा केला जाईल हे त्यांनी पाहिलेलं होतं. हे त्यांनी पाहिलं की हे कसं होईल. आणि आपल्याला सगळा पुढचा जो घटनाक्रम आहे तो माहीत आहे. म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला अस्थिर करायचं जे मोठं षडयंत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू आहे ते षडयंत्र पडलं. त्याच्यानंतर यांनी दुसरं षडयंत्र आखलं चंद्राबाबू नायडूंना हाताशी धरून तडीच नेण्याचं, पण ते पण षडयंत्र त्यांचं नापास झालं, अनुत्तीर्ण ठरणं. आणि चंद्राबाबू नायडूंनी सनातन धर्माचा प्रचंड असा सनातन धर्माला चांगलं राहील असा निर्णय घेऊन तिरुपती बालाजीच्या लाडूचं पावित्र्य राखलं आणि त्यांना अप्रत्यक्षपणे एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता हे लोक जस्टिन ट्रुडोच्या मार्फत
कॅनडाच्या मार्फत आपल्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण त्याच्या समर्थनार्थ त्यांनी कुठल्याही प्रकारचे आपल्याला पुरावे दिलेले नाही आहेत. आणि तरी पण आंतरराष्ट्रीय न्यायालयात जस्टिन ट्रुडो यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की माझ्याकडे माझ्या गुप्तचर यंत्रणांनी जी माहिती दिली त्याच्यावर आधारित मी हे विधान केलेलं आहे. माझ्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. तरीही अमेरिका आपल्याला दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांच्या दबावाला आपण मुळीच भीक घालणार नाही. पूर्वीही घातली नाही, आत्ताही घातली नाही. आणि ब्रिक्स परिषदेसाठी नरेंद्र मोदी रशियाला जात आहे. तिथं पुन्हा त्यांची विविध देशांच्या संघटनांशी किंवा त्यांच्या देशांच्या प्रतिनिधींशी भेट होणार आहे, पंतप्रधानांची भेट होणार आहे. आणि नरेंद्र मोदी भारतीयत्व बुलंद करतात. ते कुठल्याही दबावाखाली निर्णय घेत नाही, घाईने निर्णय घेत नाही. ज्याप्रमाणे चायना असेल, चीन असेल, मालदीव असेल आणि कॅनडा असेल यांना गुडघ्यावर आणायचा नरेंद्र मोदींनी काम केलेलं आहे. ते काम काबिले तारीफ आहे. मालदीवनेसुद्धा भारताशी असलेलं जे अघोषित वैर होतं ते संपून व्यापारासाठी पुढे येण्याचं आपलं मानस बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे अनेक षडयंत्र होत आहेत. ती षडयंत्र तुम्ही वाचता किंवा बातम्यांमध्ये ऐकता का नाही मला माहिती नाही. मला जे विविध व्हिडिओच्या माध्यमातून वाचनातून समजले ते मी तुमच्या पुढे आणायचा प्रयत्न केला. या षडयंत्राबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि अशा विविध विषयांवरील व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.